आता थोडंसं मी जरा फ्लॅशबॅकमध्ये तुम्हाला घेऊन जाते. खरं तर तुम्ही मला म्हटलात की टॅक्सेशन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही होतात. मात्र हे करत असताना तुम्ही कारसेवेमध्ये देखील होतात. त्या काळामध्ये लालकृष्ण अडवाणीजी यांच्यासोबत देखील काम करण्याचा त्यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे. काय आहेत त्या कारसेवा मी 2दा केली. आणि आत्ता जरी ते युद्धस्य कथा रम्या आपण म्हणतो ना, पण त्यावेळेला फार ते कसं धोकादायक होतं ते आता विचार केल्यावर आम्हाला लक्षात येतं. कारण मुलायम सिंग सरकार होतं, त्यांचं सरकार होतं, त्यावेळेला पहिली कारसेवा झाली त्यावेळेला. परंतु 92ला जी कारसेवेला आम्ही गेलो त्यावेळेला कल्याण सिंगचं सरकार होतं, भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होते, काँग्रेसचं केंद्रामध्ये होतं. आणि त्यावेळेला एक ईर्ष्या होती की ही 500 वर्षाची लढाई आहे आणि हा जो काही बाबरी ढाचा आहे, हा ढाचा जो आहे तो त्या ठिकाणी आपलं राम मंदिर असलं पाहिजे. आणि त्या कारसेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि अजूनही त्या आठवणी ज्या आहेत त्या निश्चितपणे. आणि आज तर जेव्हा ते मंदिर बघायला मिळतं आहे त्यावेळेला तर याची देही याची डोळा असं एक रूप. आता मध्यंतरी आम्ही गेलो होतो अयोध्येला, परंतु इट वॉज अ टफ टाईम. परंतु ती कारसेवा ही कामी आली असं म्हणायला हरकत नाही. आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनण्याचं आम्हाला एक मोठं भाग्य मिळालं.